नमस्कार विद्यार्थी मित्रांनो, माझं नाव सुहास भिसे. स्वागत आहे तुमचं सर्वांचं परत करंट अफेअर्स मराठी या आपल्या मायबोली भाषेतील एज्युकेशनल यूट्यूब चॅनलमध्ये. विद्यार्थी मित्रांनो, सर्वप्रथम आपण जर नवीन असाल, पहिल्यांदा या चॅनलवरील व्हिडिओ पाहत असाल तर चॅनलला या ठिकाणी अवश्य सबस्क्राईबसुद्धा करून घेऊ शकता. ठीक आहे, चला तर मग आपण आजच्या व्हिडिओला सुरुवात करूया. बिलकुल टाइमपास नका करू, वही आणि पेन घेऊन लगेच बसा. आज जो काही आपण महत्त्वाचा मुद्दा घेतला आहे त्या मुद्द्याचं नाव लगेच लिहून घ्या. 2026 मधील मागील वेगवेगळ्या महिन्यांमध्ये ज्या काही महत्त्वाच्या नियुक्त्या झालेल्या आहेत, अपॉइंटमेंट्स झालेल्या आहेत, त्याच्यावरील इम्पॉर्टंट प्रश्न जे की 2026-27 मध्ये तुम्ही कोणत्याही परीक्षेची तयारी करा, सर्व परीक्षांसाठी हे प्रश्न अत्यंत महत्त्वाचे आहेत. परीक्षाभिमुख प्रश्न आहेत या ठिकाणी नियुक्त्यांचे. क्लिअर? या ठिकाणी म्हणूनच मी म्हणतो वही आणि पेन घेऊन बसा. एक एक प्रश्न व्यवस्थितपणे शेवटपर्यंत व्हिडिओ पहा आणि प्रामाणिकपणे लिहून घेण्याचा प्रयत्न करा. प्रश्न क्रमांक पहिला काय आहे? नवीन संरक्षण दल प्रमुख, ज्याला आपण बोलता येईल CDS, बरोबर, म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? प्रश्न क्रमांक पहिल्याचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, NS राजा सुब्रमणी असं त्यांचं नाव आहे. हे या ठिकाणी नवीन संरक्षण दल प्रमुख, नवीन CDS म्हणून या ठिकाणी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. जर कितव्या क्रमांकाचे हे CDS बनलेत तर या ठिकाणी 3ऱ्या क्रमांकाचे हे CDS बनलेत. ही देखील गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक दुसरा. नीती आयोगाच्या उपाध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 2 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, अशोक कुमार लाहिरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? अशोक कुमार लाहिरी असं त्यांचं नाव आहे. हे जे काही नीती आयोग आहे, बरोबर का नाही, याचे अध्यक्ष कोण असतात तर कधीही लक्षात ठेवायचं, नीती आयोगाचे अध्यक्ष असतात वर्तमानमधील पंतप्रधान. कोण आहेत? नरेंद्र मोदीजी. मग हे या ठिकाणी नीती आयोगाचे अध्यक्ष आहेत. उपाध्यक्ष कोण बनला आहे तर अशोक कुमार लाहिरी. आणि नीती आयोगाचे CEO कोण आहेत? निधी छिब्बर असं त्यांचं नाव आहे. या गोष्टी तुम्हाला रिव्हिजनच्या स्वरूपामध्ये घ्यायच्या आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक तिसरा. 2026 मध्ये लष्कराचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 3 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, धीरज शेठ असं त्यांचं नाव आहे. त्यांचे या ठिकाणी 2026 मध्ये आर्मीचे या ठिकाणी व्हाईस चीफ, लष्कराचे उपप्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. लक्षात घ्या, हे जे काही आर्मी आहे, लष्करी आहे, बरोबर का नाही, लष्कराचे प्रमुख कोण आहे तर उपेंद्र द्विवेदी असं त्यांचं नाव आहे. आणि लष्कराचे उपप्रमुख कोण आहेत तर धीरज सेठ असं त्यांचं नाव आहे. अशाच प्रकारे पुढचा प्रश्न आहे, 2026 मध्ये नौदलाचे प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर 4थ्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, 2026 मध्ये नौदलाचे प्रमुख म्हणून कृष्ण स्वामीनाथन यांची या ठिकाणी नियुक्ती करण्यात आलेली आहे. हे झालं प्रमुखांबद्दल. तर लगेच उपप्रमुखाबद्दल देखील प्रश्न विचारला जाऊ शकतो. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 5वा. नौदलाचे उपप्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 5व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, अजय कोचर असं त्यांचं नाव आहे. आता या ठिकाणी मला एक कमेंट करा. या ठिकाणी आपले जे काही 3 प्रमुख दल आहेत, बरोबर, भारतीय लष्कर, भारतीय हवाई दल आणि भारतीय नौदल, बरोबर, या तिघांचे जे काही आपण या ठिकाणी जे काही फाउंडेशन डे आहे, बरोबर का नाही, भारतीय नौदल दिवस, भारतीय लष्कर दिवस आणि भारतीय हवाई दल दिवस, बरोबर, हे केव्हा साजरा करतो एवढंच मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगायचं आहे. प्रश्नाचं उत्तर चुकू द्या, काही हरकत नाही, प्रयत्न करणं महत्त्वाचं आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 6 लिहून घ्या. जनगणना 2027 सेन्सस 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून कोणाची नियुक्ती केलेली आहे? 6व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, सुदर्शन पटनायक असं त्यांचं नाव आहे. जनगणना 2027 साठी ब्रँड अँबॅसेडर म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. जर तुम्हाला प्रश्न एक्स्ट्रा विचारला फिरून, या ठिकाणी जनगणना 2027 साठी जे काही शुभंकर आहेत त्यांची नावे काय आहेत तर प्रगती स्त्री या ठिकाणी आहेत आणि विकास पुरुषांसाठी या ठिकाणी हे काय आहेत? शुभंकर आहेत, मॉस्कोट आहेत. ही गोष्ट मला लक्षात ठेवायची आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 7वा. 2026 मध्ये बिहारचे 24व्या क्रमांकाचे मुख्यमंत्री कोण झालेले आहेत? 7व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे या ठिकाणी पर्याय क्रमांक बी, सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सम्राट चौधरी असं त्यांचं नाव आहे. बिहारचे या ठिकाणी 24व्या क्रमांकाचे ते चीफ मिनिस्टर या ठिकाणी मुख्यमंत्री या ठिकाणी बनलेले आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 8वा. बिहारच्या राज्यपालपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर 8व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सय्यद अता हसनैन असं त्यांचं नाव आहे. बिहारचे ते राज्यपाल बनलेले आहेत. ठीक आहे, पुढचा प्रश्न. त्या अगोदर हे जे काही वेगवेगळ्या राज्यांमध्ये आता नुकत्याच या ठिकाणी निवडणुका झालेल्या होत्या, बरोबर, किंवा त्याच्यामध्ये या ठिकाणी वेगवेगळ्या राज्याचे काही राज्यपाल मुख्यमंत्री बदलण्यात आलेले, त्याच्यावरती आपण एकदा रिव्हिजन टाकूया. 8 असे राज्य आहेत, जसं की पश्चिम बंगालमध्ये नवीन सरकार बनलं. नवीन सरकारमध्ये या ठिकाणी जे काही राज्यपाल आहेत त्यांचं नाव आहे RN रवी. तेलंगणाचे आहेत शिवप्रताप शुक्ला.
महाराष्ट्राचे राज्यपाल आहेत जिष्णू देव वर्मा, नागालँडचे आहेत नंदकिशोर यादव, बिहारचे आपण आत्ताच पाहिलं सय्यद अता हसनैन, हिमाचल प्रदेशचे आहेत कविंदर गुप्ता, लद्दाखचे आहेत विनय कुमार सक्सेना आणि दिल्लीचे आहेत तरणजीत सिंग संधू. हे वेगवेगळ्या केंद्रशासित प्रदेश आणि राज्याचे जे काही गव्हर्नर आहेत, राज्यपाल आहेत, ते या ठिकाणी नियुक्त करण्यात आले होते नवीन. त्याच्यावरती आपण एक रिव्हिजन मारलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 9, अत्यंत महत्त्वाचा प्रश्न, स्टार मार्क करून ठेवा. मुंबई हायकोर्ट, मुंबई उच्च न्यायालयाचे नवीन न्यायाधीश म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 9व्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, रवींद्र घुगे असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रवींद्र घुगे असं त्यांचं नाव आहे. मुंबई उच्च न्यायालयाचे न्यायाधीश म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. प्रश्न विचारला जाऊ शकतो महाराष्ट्रातील एक्झाम्समध्ये. पुढचा प्रश्न, खालीलपैकी कोणाची संरक्षण संशोधन आणि विकास संस्थेच्या अध्यक्षपदी नियुक्ती करण्यात आलेली आहे? 10व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राजेश कुमार सिंग असं त्यांचं नाव आहे. DRDOच्या चेअरमनपदी त्यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. DRDOचा फुल फॉर्म आहे डिफेन्स रिसर्च अँड डेव्हलपमेंट ऑर्गनायझेशन. तर संरक्षण संशोधन आणि विकास संस्था मराठीमध्ये म्हणता येईल, ज्याच्या अध्यक्षपदी राजेश कुमार सिंग यांची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 11, चीनसाठी भारताचे राजदूत म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? 11व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, विक्रम दोराई स्वामी असं त्यांचं नाव आहे. चीनसाठी भारताचे राजदूत म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 12, श्रीनगर मध्यवर्ती कारागृहाच्या प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या पहिल्या महिला कोण ठरल्या आहेत? अंडरलाईन करून ठेवा, पहिल्या महिला, फर्स्ट वुमन. 12व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, शाबा शॉल असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? साबा शॉल असं त्यांचं नाव आहे. श्रीनगर जे काही सेंट्रल जेल आहे, श्रीनगर मध्यवर्ती कारागृह आहे, त्याच्या प्रमुखपदी विराजमान होणाऱ्या या पहिल्या महिला ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 13, नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार कोण बनलेले आहेत? 13व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, भूमिका श्रेष्ठ असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? भूमिका श्रेष्ठ असं त्यांचं नाव आहे. नेपाळच्या पहिल्या तृतीयपंथी महिला खासदार त्या बनलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, नेपाळचे नवीन पंतप्रधान म्हणून कोणाची निवड झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, बलेंद्र शहा असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो नेपाळचे नवीन प्राईम मिनिस्टर पंतप्रधान म्हणून त्यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 15, भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? 15व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, प्रवीण वशिष्ठ असं त्यांचं नाव आहे. भारताचे नवीन दक्षता आयुक्त म्हणून यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, युमनाम खेमचंद सिंग यांनी कोणत्या राज्याच्या मुख्यमंत्री पदाची नुकतीच शपथ घेतलेली आहे? प्रश्न खूप महत्त्वाचा आहे. 16व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, मणिपूर राज्याच्या मुख्यमंत्री पदाची शपथ घेतली आहे युमनाम खेमचंद सिंग यांनी. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 17, राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 17व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, राकेश अग्रवाल असं त्यांचं नाव आहे. राष्ट्रीय तपास संस्थेच्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, भारतीय जनता पक्षाच्या राष्ट्रीय अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक ए, नितीन नबीन असं त्यांचं नाव आहे. प्रश्न फिरून विचारला जाऊ शकतो. बीजेपीचे तर हे या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो सर्वात तरुण अध्यक्ष बनले आहेत, परंतु कितवे राष्ट्रीय अध्यक्ष बनले आहेत? तर बीजेपीचे हे 16व्या क्रमांकाचे राष्ट्रीय आणि सर्वात यंगेस्ट या ठिकाणी प्रेसिडेंट बनलेत. नाव आहे नितीन नबीन असं त्यांचं नाव आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 19, इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या महासंचालक पदाचा कार्यभार कोणी स्वीकारलेला आहे? 19 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शत्रुजीत कपूर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शत्रुजीत कपूर असं त्यांचं नाव आहे. इंडो तिबेटियन बॉर्डर पोलीसच्या महासंचालक पदाचा कार्यभार त्यांना या ठिकाणी देण्यात आलेला आहे. पुढचा प्रश्न, BSFच्या नव्या महासंचालकपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 20व्या नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, प्रवीण कुमार असं त्यांचं नाव आहे. BSFच्या नव्या महासंचालकपदी त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, प्रश्न क्रमांक 21, केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या नव्या अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? तर पर्याय क्रमांक डी, विवेक चतुर्वेदी असं त्यांचं नाव आहे. केंद्रीय अप्रत्यक्ष कर आणि सीमा शुल्क मंडळाच्या नव्या अध्यक्षपदी त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, 2026 ते 29 या कालावधीसाठी BWF बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी कोणाची निवड झालेली आहे? 22 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक सी, PV सिंधू असं त्यांचं नाव आहे. त्यांची या ठिकाणी 2026
ते 2029 या कार्यकाळामध्ये BWF म्हणजेच काय फुल फॉर्म काय बॅडमिंटन वर्ल्ड फेडरेशन खेळाडू आयोगाच्या अध्यक्षपदी त्यांची निवड झालेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 23वा. मोसाद या ऑर्गनायझेशनचे पुढील चीफ प्रमुख म्हणून कोणाची नियुक्ती झालेली आहे? 23 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, रोमन गॉफमन असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? रोमन गॉफमन असं त्यांचं नाव आहे. मोसादचे पुढील प्रमुख म्हणून त्यांची नियुक्ती झालेली आहे. पुढचा प्रश्न, नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी कोणाची नियुक्ती झालेली आहे? 24 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, विक्रमनाथ असं त्यांचं नाव आहे. नालसाच्या कार्यकारी अध्यक्षपदी या ठिकाणी नियुक्ती झालेली आहे. कोणाची? तर विक्रमनाथ यांची. नालसा फुल फॉर्म काय? नॅशनल लीगल सर्व्हिसेस अथॉरिटी ऑफ इंडिया, भारतीय राष्ट्रीय कायदेशीर सेवा प्राधिकरण असं मराठीमध्ये म्हणता येईल. पुढचा प्रश्न क्रमांक 25वा. संयुक्त राष्ट्र पर्यटनाचे नेतृत्व करणारी पहिली महिला कोण बनलेली आहे? 25 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, शेखा नासेर अल नोवाईस असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? शेखा नासेर अल नोवाईस असं त्यांचं नाव आहे. संयुक्त राष्ट्र पर्यटनाचे नेतृत्व करणारी पहिली महिला या ठिकाणी या ठरलेल्या आहेत. पुढचा प्रश्न, भारताचे 53वे सरन्यायाधीशपदी कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? तर या ठिकाणी सूर्यकांत, बरोबर का नाही? तर या ठिकाणी सूर्यकांत यांची या ठिकाणी नियुक्त करण्यात आली आहे 53वे सरन्यायाधीश म्हणून आपल्या प्याऱ्या भारताचे. पुढचा प्रश्न क्रमांक 27वा. युनिसेफ इंडियाचे बाल हक्कांसाठीचे सेलिब्रिटी समर्थक कोण बनलेले आहेत? 27 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक बी, कीर्ती सुरेश असं त्यांचं नाव आहे. त्यांना या ठिकाणी विद्यार्थी मित्रांनो युनिसेफ इंडियाच्या बाल हक्कासाठी सेलिब्रिटी समर्थक म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. पुढचा प्रश्न, भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदी कोणत्या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आली आहे? 28 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक ए, सर्जिओ गोर असं त्यांचं नाव आहे. काय नाव आहे? सर्जिओ गोर असं त्यांचं नाव आहे. भारतातील अमेरिकेच्या राजदूतपदी या व्यक्तीची नियुक्ती करण्यात आलेली आहे. पुढचा प्रश्न क्रमांक 29वा. कर्नाटकचे विद्यमान मुख्यमंत्री म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आलेली आहे? 29 नंबरच्या प्रश्नाचं योग्य उत्तर आहे पर्याय क्रमांक डी, डी फॉर DK शिवकुमार असं त्यांचं नाव आहे. कर्नाटकचे वर्तमानमधील मुख्यमंत्री म्हणून त्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. शेवटचा प्रश्न, युनेस्कोचे 11वे महासंचालक म्हणून कोणाची नियुक्ती करण्यात आली आहे? तर पर्याय क्रमांक सी, खालिद अल अनानी असं त्यांचं नाव आहे. युनेस्कोच्या 11व्या महासंचालकपदी डायरेक्टर जनरलपदी त्यांची नियुक्ती झाली आहे. क्लिअर? तर आजच्या व्हिडिओमध्ये आपण काय केलं तर जे काही लेटेस्ट महिन्यांमध्ये वेगवेगळ्या नियुक्त्या झाल्या आहेत, अपॉइंटमेंट्स झाल्या आहेत, त्याच्यावरती आपण रिव्हिजन मारण्याचा प्रयत्न केलेला आहे. अशाच प्रकारे वेगवेगळ्या टॉपिकवरती या ठिकाणी तुम्हाला व्हिडिओ पाहिजे असेल तर त्या टॉपिकची नावे मला तुम्ही कमेंट बॉक्समध्ये सांगू शकतात. क्लिअर? व्हिडिओ आवडला असेल व्हिडिओ लाईक करा, जवळच्या मित्रमैत्रिणींना हा व्हिडिओ हे यूट्यूब चॅनल जरूर शेअर करा आणि या ठिकाणी नेक्स्ट टॉपिक या ठिकाणी कोणता व्हिडिओ किंवा नेक्स्ट व्हिडिओ कोणत्या टॉपिकवरती घ्यायचा हे जाताना नक्की कमेंट करा. चॅनलला अजून पण सबस्क्राईब नसेल केलं तर चॅनलला सबस्क्राईब करायला बिलकुल विसरू नका. व्हिडिओ पाहिल्याबद्दल सर्वांचा अगदी मनापासून आभार आणि धन्यवाद.